नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भटक्या, विमुक्त तसंच इतर मागास आणि विशेष मागासवर्गीयांच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्मितीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विमुद्रीकरणानंतरच्या अर्थव्यवस्थेला पूरक ठरण्यासाठी कृषी, पर्यटन आणि कौशल्य विकासाच्या योजना आखण्याची पंतप्रधानांची सूचना. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि दहशतवादाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या. पंतप्रधानांचं डेहराडून इथल्या परिवर्तन रॅलीत प्रतिपादन. विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशाला आळा बसत असल्याचा सरकारचा दावा फोल ठरल्याचा राहुल गांधी यांचा विरोधकांच्या वतीनं आरोप. विमुद्रीकरणाविरोधात एकजुटीचा विरोधकांचा प्रयत्न फसल्याचा भाजपाचा दावा. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी देशात 550 ठिकाणी मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी बाजार सुरू करणार केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह. जागतिक बाजारपेठेत पाय रोवून उभं राहण्यासाठी भारतीय उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ करणं अत्यावश्यक. उपराष्ट्रपतींचं मुंबईत प्रतिपादन. मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात, 4 जणांचा मृत्यू, 8 जखमी. आणि पंजाब, हरियाणा, काश्मीरमध्ये थंडीची लाट कायम, वाहतुकीवरही परिणाम. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लगातार ये मांग होती रही है कि सामाजिक न्याय के पास, न्याय विभाग के पास कई प्रकार के दायित्व है और पिछड़ों का भी दायित्व उनके पास है, दिव्यांगों का भी दायित्व उनके पास है। तो ऐसी लगातार मांग उठती रही कि इतना बड़ा ओबीसी समाज है, उसके लिए एक स्वतंत्र मंत्रालय की स्थापना होनी चाहिए और सारी जो ओबीसी की योजनाएं हैं ये इस स्वतंत्र मंत्रालय के माध्यम से कार्यान्वित होनी चाहिए। तो आज राज्य के सरकार ने निर्णय लिया है, हम स्वतंत्र ओबीसी मंत्रालय बनाने जा रहे हैं. या वर्गाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा विभाग कार्यरत राहणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवीन विभाग कार्यरत होणार आहे. या नवीन विभागासाठी स्वतंत्र सचिव आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची मिळून एकूण 51 पदं नव्यानं निर्माण करण्यात येणार आहेत. या विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करायलाही मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकार निश्चित करेल अशा प्रकल्पांच्या प्रकल्पग्रस्तांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र शेत जमीन अधिनियमात सुधारणा करायला मान्यता देण्यात आली. रमाई तसंच शबरी आवास घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातल्या घरकुलांसाठीच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सूतगिरण्यांच्या मान्यतेसंदर्भात सुधारित धोरणासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचे निर्देश तसंच दिग्रस इथल्या रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूत गिरणीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. परिचर्या महाविद्यालयात नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या काही पदांच्या भरतीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. विमुद्रीकरणानंतरच्या अर्थव्यवस्थेला पूरक ठरण्यासाठी कृषी, पर्यटन आणि कौशल्य विकासासाठी नवीन दृष्टिकोन ठेवून योजना आखण्याची पंतप्रधानांनी सूचना केल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. आज नीती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये नीती आयोगाचे सदस्य, देशभरातील 13 अर्थतज्ञ आणि संबंधित मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नीती आयोगानं प्रारंभी 3 विभागात विषयांचे गट करून त्या क्षेत्राच्या विकासासाठी योजनांवर चर्चा केली. यामध्ये कृषी, रोजगार आणि कौशल्य विकास, शिक्षण आणि अर्थसंकल्प तयार करण्याच्या दृष्टीनं उपस्थित होणारे मुद्दे अशी विभागणी करण्यात आली. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटायझेशनवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे असं सांगून पनगडिया म्हणाले की उत्पादित कृषी मालाला असणारी बाजारपेठ आणि मालाची किंमत यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीनं विशेष योजना तयार करण्यात येणार आहेत. तसंच दुर्लक्षित क्षेत्रांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावर्षी अर्थसंकल्प नेहमीपेक्षा लवकर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी नवीन आर्थिक वर्षात
निधी उपलब्ध होईल असंही पंतप्रधान यावेळी म्हणाल्याचं पनगडिया यांनी पत्रकारांना सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि दहशतवादाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मानवी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवरही विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा प्रहार झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. विमुद्रीकरणाचा निर्णय हे स्वच्छतेचं अभियानच आहे असं सांगून प्रामाणिक नागरिकांना सबल करण्यासाठी आपण लढा देत असल्याचं पंतप्रधानांनी भाजपाच्या डेहराडून इथं आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन महारॅलीत बोलताना सांगितलं. आपलं सरकार गरिबांसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला दिलं. मोदी सरकार बडे उद्योगपती आणि श्रीमंतांना मदत करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. अगर देश को आगे बढ़ना है तो लूट खसोट बंद होनी चाहिए भाइयों, ये बेईमानी बंद होनी चाहिए, ये भ्रष्टाचार, ये काला धन, ये जाली नोट, आतंकवाद, ड्रग माफिया, ये जाली नोट का खेल खेलते थे. 8 नवंबर रात को 8 बजे एक धमाक से जाली नोटों का खेल 0 हो गया दोस्तों. और ये सारे फैसले देश के हित के लिए किए. पंतप्रधानांनी आज डेहराडून इथं 900 किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचं भूमिपूजन केलं. या योजनेसाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशाला आळा बसत असल्याचा सरकारचा दावा फोल ठरल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेससह नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. विमुद्रीकरणामागचा खरा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघड करावा आणि गरिबांना झालेल्या त्रासाला कोण जबाबदार आहे याचं उत्तर द्यावं. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत असल्याचं पंतप्रधान म्हणत आहेत. मात्र त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला ते जबाब देत नाहीत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. विमुद्रीकरणामुळे प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागल्याचं सांगून या निर्णयामुळे विकास ठप्प होत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. देशाच्या संघीय ढाच्याचं केंद्र सरकार नुकसान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विमुद्रीकरणाला संपूर्ण देशातून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेतला तर विरोधकांनी एकजूट होण्यासाठी केलेला प्रयत्न पूर्णपणे फसला असल्याचं स्पष्ट झालं आहे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. सरकारच्या विमुद्रीकरणाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समवेत आज फक्त तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. इतर कोणतेही पक्ष या मोहिमेत सहभागी झाले नाहीत. यावरूनच विरोधकांच्या एकजुटीचा फुगा फुटला आहे असंही प्रसाद यावेळी म्हणाले. विमुद्रीकरणामुळे देशातल्या प्रामाणिक माणसाची ताकद वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राहुल गांधी करत असलेले आरोप निराधार असल्याचंही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी देशात 550 ठिकाणी मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी बाजार सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरी इथं दिली. किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातल्या 14 कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1,53,00,000 मातीचे नमुने गोळा करण्यात आले असून 2017च्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येतील. या कामात महाराष्ट्र आघाडीवर असल्याबद्दल राधामोहन सिंह यांनी समाधान व्यक्त केलं. कृषी क्षेत्रात रोकडविरहित व्यवहारासाठी केंद्रानं सुरू केलेल्या प्रोत्साहन योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी मंत्र्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते. सतत उत्पादकता के दृष्टि से, टिकाऊ खेती की दृष्टि से हमारी संस्कृति में लगातार ये प्रयास होते रहे, लेकिन सरकारी स्तर पर ये प्रयत्न मुहिम के तौर पर नहीं किया गया और इसीलिए मोदी सरकार बनने के बाद ये जो टिकाऊ खेती के लिए जैविक खेती है, इसके लिए पहली बार देश में मोदी सरकार बनने के बाद जैविक खेती के विकास के लिए परंपरागत कृषि विकास योजना बनाई गई.
यानंतर औरंगाबाद इथं आयोजित केलेल्या राज्य कृषी प्रदर्शनाला राधामोहन सिंह उपस्थित राहिले। त्यांच्या हस्ते 3 आदर्श शेतकऱ्यांचा तसंच बद्रीनारायण बारवाले, राजेंद्र सिंह राणा आणि विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते। बेनामी मालमत्ता म्हणजे कर चुकवेगिरीचा एक प्रकार। केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात बेनामी मालमत्तेला आळा घालणाऱ्या कायद्यात सुधारणा करून त्याची व्याप्ती वाढवली। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनामी मालमत्तेविरुद्ध आघाडी उघडण्याची घोषणा करून कर चुकवेगिरीला वेसण घालण्याच्या उद्देशानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। विमुद्रीकरणाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनामी मालमत्तेविरोधात आघाडी उघडण्याची घोषणा केली आहे। ज्यांनी दुसऱ्याच्या नावानं संपत्ती जमा केली आहे अशांवरही कठोर कारवाई करण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिलेत। पत्नी, मुलं किंवा आईवडिलांच्या नावानं जमा केलेल्या संपत्तीचा यात समावेश होतो। ऑगस्ट महिन्यात संसदेनं बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याला मंजुरी दिली। हा कायदा म्हणजे 1988 सालच्या कायद्याचं सुधारित रूप आहे। त्यात बेनामी व्यवहारासाठी असलेली शिक्षेची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे। आजवर ज्यांनी दुसऱ्यांच्या नावावर मालमत्ता जमा करून करचुकवेगिरी केली आहे त्यांना या कायद्याद्वारे वेसण घालता येणार आहे। बेनामी मालमत्ता ही काळ्या पैशाप्रमाणेच अर्थव्यवस्थेसाठी घातक असते। त्याद्वारे करचुकवेगिरी फोफावते, परिणामी विकासाला खीळ बसते। बेनामी मालमत्तेविरोधात सरकारनं उघडलेल्या आघाडीमुळे आता करचुकवेगिरीला आळा बसेल। त्यातूनच महसुलात वाढ होईल आणि पर्यायानं विकासालाही चालना मिळेल। महागाई कमी होईल, मूलभूत सुविधा वाढतील, म्हणजेच सामान्य माणसाचं आयुष्य अधिक सुकर होईल। जागतिक पातळीवरच्या बाजारपेठेत पाय रोवून उभं राहण्याकरता उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ करणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी यांनी आज मुंबईत केलं। ते डॉक्टर एस विश्वेश्वरय्या स्मृती व्याख्यानात बोलत होते। देशाच्या विकासात डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाचा त्यांनी यावेळी गौरव केला। देशात सध्या उत्पादनापेक्षा सेवा क्षेत्रावर भर देण्यात येत आहे आणि त्यामध्ये फक्त 15% रोजगार उपलब्ध आहे। त्यामुळेच उत्पादन वाढीकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं अन्सारी यावेळी म्हणाले। जागतिक स्पर्धेत उतरताना मालाच्या दर्जाबरोबरच व्यवहारातली पारदर्शकता महत्त्वाची आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले। निर्यातीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रानं ज्याप्रमाणे आघाडी मिळवली आहे त्याच धर्तीवर देशात उत्पादनाला आणि त्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तत्पूर्वी उपराष्ट्रपती 2 दिवसांच्या भेटीवर मुंबईत आले असून त्यांचं स्वागत राजशिष्टाचार मंत्री प्राध्यापक राम शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे आदींनी केलं। पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत राज्यातल्या 597 बस स्थानकांवर स्वस्त औषध दुकानं सुरू करण्यात येणार आहेत। या संदर्भात परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि फार्मसी ब्युरो यांच्यामध्ये आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। अशी सेवा उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे देशातलं पहिलं महामंडळ ठरलं असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी दिली। नागरिकांना स्वस्त दरामध्ये औषधांचा पुरवठा करण्याच्या हेतूनं जेनेरिक औषधांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यात येत आहे। आता एसटीच्या स्थानकांवर अशी औषधं मिळणार असल्यानं त्याचा ग्रामीण भागातल्या गरजूंना विशेष फायदा होणार आहे असंही रावते यांनी यावेळी सांगितलं। यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत, फार्मसी ब्युरोचे संचालक निकुंज बिहारी सारंगी आदी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक इथे विविध विकास कामांचं उद्घाटन केलं। गरवारे चौक तसंच पाथर्डी चौकाचं सुशोभीकरण, मुंबई नाका इथल्या कारंज्याचं सुशोभीकरण आदी कामांचं उद्घाटनही ठाकरे यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, अभिनेते नाना पाटेकर, त्याचप्रमाणे पुष्कर श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते। मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पेण इथल्या रहिवाशांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात पेण तालुक्यातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याविषयीचा अर्ज पेण तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे। पेण तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे। समुद्रालगतच्या गावांना पूर्वी शहापाडा धरणातून पाणी मिळत होतं, मात्र आता नव्या धरणांची निर्मिती होऊनही अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न कायम आहे, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे।
भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ आणि कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूरमध्ये आज बहुजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सोलापूरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून सुरू झालेल्या या मोर्चाचं इंदिरा गांधी स्टेडियम इथं सभेत रूपांतर झालं। मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना दिलं। बहुजन समाजातल्या भटके, मुस्लिम, लिंगायत आणि गवळी समाजानं मोर्चाला पाठिंबा दिला आहे। मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं याकडेही लक्ष वेधण्यात आलं। विविध समाजातले नागरिक पारंपरिक वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते। आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज 4 वाहनं एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले। मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरनं कारला मागून जोरदार धडक दिल्यानं कारमधील 4ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। 2 ट्रेलर, ट्रक आणि कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला। पंजाब, हरियाणा आणि काश्मीरमध्ये थंडीची लाट अद्यापही कायम आहे। दाट धुक्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला। काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम आहे। अमृतसरमध्ये 5.4 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं। दिल्लीतही थंडीचा कडाका कायम असून दाट धुक्यामुळे 40 रेल्वेगाड्या उशिरानं धावल्या तर 31 विमान उड्डाणं विलंबानं झाली। दाट धुक्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला आहे। देशाच्या हवामानानंतर आता राज्याच्या हवामानावर नजर टाकूया। विदर्भाच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे। राज्यात मालेगाव इथं सर्वात कमी म्हणजे 7.2 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33, किमान 15, नागपूर 27 आणि 8, पुणे कमाल 29, किमान 10, औरंगाबाद 29 आणि 8, नाशिक 27 आणि 8, कोल्हापूर कमाल 30, किमान 15, रत्नागिरी 35 आणि 19, सोलापूर 31, 13 आणि अमरावती कमाल 27, किमान 10 सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। भटक्या, विमुक्त तसंच इतर मागास आणि विशेष मागासवर्गीयांच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्मितीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। विमुद्रीकरणानंतरच्या अर्थव्यवस्थेला पूरक ठरण्यासाठी कृषी, पर्यटन आणि कौशल्य विकासाच्या योजना आखण्याची पंतप्रधानांची सूचना। विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि दहशतवादाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या, पंतप्रधानांचं डेहराडून इथल्या परिवर्तन रॅलीत प्रतिपादन। विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशाला आळा बसत असल्याचा सरकारचा दावा फोल ठरल्याचा राहुल गांधी यांचा विरोधकांच्या वतीनं आरोप। विमुद्रीकरणाविरोधात एकजुटीचा विरोधकांचा प्रयत्न फसल्याचा भाजपाचा टोला। शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी देशात 550 ठिकाणी मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी बाजार सुरू करणार केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह।
जागतिक बाजारपेठेत पाय रोवून उभं राहण्यासाठी भारतीय उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ करणं अत्यावश्यक, उपराष्ट्रपतींचं मुंबईत प्रतिपादन. मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात, 4 जणांचा मृत्यू, 8 जखमी. आणि पंजाब, हरियाणा, काश्मीरमध्ये थंडीची लाट कायम, वाहतुकीवरही परिणाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.